नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया ठरलं तर मग. इकडे अर्जुनची मम्मी म्हणते, अर्जुन थोडं थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्जुन बोलू लागतो, काय झालं मामा आणि एवढं काय बोलायचं आहे तुला? त्यांची मम्मी बोलते, तू बस, काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. अर्जुन विचारू लागतो, काय झालं, अपसेट आहेस का? त्यांची मम्मी बोलते, हो खूप. अर्जुन, तुझं मला वागणं अजिबात आवडलेलं नाही. अर्जुन म्हणतो, माझं वागणं आणि मी काय केलं आहे? अर्जुनची मम्मी म्हणते, तूनं मला सांगितलं का नाहीस सायलीचा बड्डे होता ते? अर्जुन म्हणू लागतो, मी सांगितलं होतं ना हे ते असे. अर्जुनची मम्मी म्हणते, ह्या बघ अर्जुन, मला तू थातूरमातूर काहीही कारण सांगू नकोस. हे बघ अर्जुन, तू चुकला आहेस आणि तू जिथं चुकला आहेस ना ते आम्हाला कळतं आणि तेवढा आम्हाला अनुभव आहे. अर्जुन बोलू लागतो, हो मम्मी, काही डाऊट आहे का? अर्जुनची मम्मी सांगू लागते, हो अर्जुन, तुझा वाढदिवस मोठ्याने साजरा होतो कारण तुझा वाढदिवस करण्याकरता तुझे आईवडील आहेत. आणि सायलीला कोण आहे? सायलीला आईबापसुद्धा नाहीत आणि लहानपणापासून आईबाबा नाहीत ह्याची भावना आपल्याला कळणारसुद्धा नाही. आणि यावर्षी तर सायलीसोबत मधुभाऊसुद्धा नाहीत. आणि आता तिला असं वाटलं असेल की तिच्यासोबत कोणीच नाही आहे, ना दुःखांत करायला ना सुख वाटून घ्यायला. आणि आता तरी तिला खऱ्या कुटुंबामध्ये वाढदिवस साजरा करायचा होता आणि ते सुद्धा तू आमच्यापासून लपवून ठेवलंस. आणि तू जर सांगितलं असतंस ना, तुझी आई म्हणून मी जे जे काही करायचं असेल ना ते सर्व केलं असतं आणि तू लपवून ठेवलंस. अर्जुन म्हणतो, सॉरी, माझ्याकडून ते चुकलं. आता तिचे आईवडील कोण आहेत आपल्यासनी माहीत नाही. आता आपण तिचे पालक आपणच आहोत ना. आता तिला आनंदात ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. तिला तिच्या आईबाबाची कमी न बसू देणं हे आपल्यालाच पाहावं लागेल. आणि आज तुझ्यामुळे मला कर्तव्य हे पार पडता नाही आलं. अर्जुन कान पकडतो व म्हणू लागतो, सॉरी, आता इथून पुढे मी कधीही लपवणार नाही. अर्जुनची आई म्हणते, हे बघ अर्जुन, तू असं कान वगैरे पकडलंस ना, मी लगेच तुला माफ करते. पण अर्जुन, अशी चूक तू परत नको करूस. पुढे अर्जुनची मम्मी म्हणते, बरं ठीक आहे, आता तू जाऊन झोप. अर्जुनसुद्धा म्हणतो, ठीक आहे मम्मी, तू सुद्धा जाऊन झोप आता. इकडे अर्जुन विचार करू लागतो, सायलीचे आईवडील खरे कोण असतील आणि कुठे असतील? इकडे रविराज म्हणतात, हे बघ बाळा, मला असे म्हणायचं नव्हतं. प्रिया म्हणू लागते, बाबा, मला वाईट वागता येत नाही. जे कोणी माझ्याशी वाईट वागतील त्यांच्याशी मला फार काळ काही वाईट वागायला जमत नाही. बाबा, आई असायला पाहिजे होती होय ते, तिला माझ्या मनातलं नक्की कळालं असतं. नागराज म्हणू लागतो, हे तन्वी, असे बोलू नकोस हां, दादा ही किती चांगलं जपतोय तुला. मग प्रिया बोलू लागते, मग माझ्यावर जे जखमा होत आहेत ते का दिसत नाही आहे यांना? बाबा, मला मधुभाऊंनी व सायलीने खूप छळलं आहे हो. मी आश्रमात किती दिवस तरी उपाशी राहायचे, मी थंडीने कुडकुडायचे, पण कधी कुणी माझ्यावर प्रेमाने पांघरून नाही गाठलं. आणि हे सगळं कमी होतं की काय, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला जाळ्यात ओढलं. तरीही तुम्ही बाबा म्हणताना त्या फॅमिलीशी आपल्याला चांगले संबंध जोडून ठेवले पाहिजेत. तर ठीक आहेत बाबा, तुम्हाला अडवणारे मी कोण आहे? तुम्हाला जसं वाटतं तसं करा. आणि तसेही मला दुःख गिळायची पूर्वीपासूनच सवय आहे. इकडे बाबा बोलू लागतात, सॉरी बाळा, मी चुकलो. ते आता सायलीचं चांगलं रूप बघून मी आधीचं सर्व विसरूनच गेलो. तुझ्यासोबत ती किती वाईट वागले आहे. ते मधुभाऊ, सायली, अर्जुन हे किती नीच माणसं आहेत, त्याला विसरून चालणार नाही. आणि इथून पुढे ही चूक माझ्याकडून नाही होणार. पुढे आपण पाहतो, सायली मोबाईलमध्ये फोटो पाहत बसलेले असते. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो व अर्जुन मनातल्या मनात म्हणू लागतो, सायली असंच हसत राहू दे. आणि सायली कायम सर्वांना हॅप्पी ठेवत असते. तिचे आईबापसुद्धा नाहीत तरीसुद्धा ती सर्वांना चांगलं बघते, हॅप्पी ठेवते आणि स्वतःसुद्धा कायम हसरा चेहरा असतो. सायली अर्जुनला पाहते व म्हणते, अहो तुम्ही कधी आलात? अश्विन भाऊजींनी आपलं फोटो काढलं होतं ना बड्डेचं, ते मी पाहत होते. किती छान आले ते पहा. तुम्ही, आईंनी
सर्वांनी मिळून किती छान माझं बड्डे साजरा केलात. आज जर मधुभाऊजी असते ना तर खरंच किती चांगलं झालं असतं ना. अर्जुन म्हणतो, डोंट वरी, ते फक्त ह्या बड्डेला तुमच्या सोबत नाही आहेत, पण पुढच्या वर्षी नक्की ते तुमच्यासोबत असतील. सायली म्हणते, ह्या विश्वासावर तर चाललं आहे ना सर्व, आणि मला नक्की खात्री आहे की आपण ही केस जिंकणार. अर्जुन म्हणतो, होय, आपण त्या दिशेनेच चाललो आहे. आता असं प्रूव्ह होतं आहे की साक्षी 1.5 तास पार्टीमध्ये नव्हती आणि ती आश्रममध्ये होती. सायली म्हणते, होय, आणि तिनंच हे विलासचं खून केलं आहे. अर्जुन म्हणतो, होय, आणखी काही क्लू मिळाले ना तर हे सुद्धा सोपं होऊन जाईल. सायली म्हणते, देवी आई आपल्या पाठीशी आहे सर, ती आपल्या मनासारखंच करेल, आणि ही माझी खात्री आहे. इकडे अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो, तुम्हाला खूप आनंद द्यायचा आहे, त्यासाठी मी फक्त आश्रमात साक्षीसाठी नाही तर तुमचे आईवडीलसुद्धा कोण होते ते मला पाहायचं आहे. त्यासाठी मला लवकरात लवकर मधुभाऊंशी बोलायला हवं. इकडे अर्जुन चैतन्याला फोन करतो व विचारू लागतो, आश्रमातलं जे काही सामान होतं ते पोलिसांच्या ताब्यात आहे ना. तर चैतन्य म्हणतो, हो, ते पोलिसांच्या ताब्यात आहे. अर्जुन म्हणू लागतो, मला ते पाहायचं आहे. आणि चैतन्य, तू एक काम कर, लगेच त्याची परमिशन काढ आणि आपल्याला मधुभाऊंशी बी भेटायचं आहे. चैतन्य बोलतो, परमिशन काढतो मी, पण अचानक तुझ्या मनामध्ये असं कसं आलं? तुला काही क्लू भेटला आहे का? अर्जुन सांगू लागतो, ते मी सांगेल नंतर तुला. त्या आश्रमामधले जे काही होतं ते आपल्याला पाहायचं आहे, आणि त्यामध्ये काही क्लू भेटते का ते सुद्धा पाहायचं आहे, आणि सायलीचे आई बाबा खरे कोण होते ते आपल्याला शोधून काढायचं आहे. इकडे चैतन्य म्हणतो, खरे आई बाबा? वाव, आता तू खरे आई बाबा कोण आहेत ते शोधून काढणार आहेस? अर्जुन म्हणू लागतो, हे बघ चैतन्य, हे कोणालाही सांगू नकोस. चैतन्य म्हणतो, वाव, तू तर आता खूपच रोमॅन्टिक होत चालला आहेस तिच्यासाठी. आता आईबापसुद्धा शोधून काढणार तिचे कोण आहेत. अर्जुन म्हणतो, हे काही रोमॅन्टिक नाही, सायलीबद्दलचे आईबाप कोण आहेत ते आश्रमामध्ये जाऊन एकदा मी पाहणार आहे, आणि म्हणूनच आपल्याला आज मधुभाऊंना भेटायला हवं, आणि तो परमिशन काढ आज लवकर. इकडे मागे त्यांच्या सायली येते व अर्जुनला म्हणू लागते, तुम्ही मधुभाऊंना भेटायला चालला आहात? मग मला का नाही सांगितलं? मला बी यायचं आहे. अर्जुन मनामध्ये म्हणतो, थँक गॉड, मी यांच्या आईबाबाला शोधणार आहे, हे ह्याने नाही ऐकलं ते बरं झालं. अर्जुन म्हणू लागतो, नाही, आपण नंतर केव्हा तरी जाऊ, आता नको, तुम्ही घोटाळा करता ना, त्यामुळे तुम्ही आज इथेच थांबा. सायली म्हणते, नाही, मी काहीही गडबड घोटाळा करत नाही, ही तुम्ही चहा घ्या आणि मी येईल. सायली पटपट आवरू लागते व म्हणते, आता चला, आपल्याला वेळ होईल, चला लवकर. इकडे प्रियाच्या हाताला लागलं असतं, ते खूप दुखत असतं तिला. ती म्हणत असते, आता खूप दुखत आहे. तेवढ्यात तिथे बाबा येतात व म्हणू लागतात, दुखत आहे का? थांब, मी पट्टी करते. तसे बोलून ते त्याच्या हाताला पट्टी करू लागतात. पुढे बाबा बोलतात, हे बघ, मला माफ कर. प्रिया म्हणते, तुम्ही माफी नका मागू. बाबा म्हणतात, कसं आहे ना, हे मला प्रतिमानच शिकवलं आहे की कोणीही कितीही वाईट वागलं तर त्यांच्यासोबत चांगलंच वागायचं. पण याचा अर्थ असे नाही की त्यांच्या फॅमिलीसोबत आपल्याला चांगले बोलायचं आहे. पण जे तुला त्रास दिले आहेत ना, त्यांना नक्की शिक्षा मी मिळवेन, आणि बाबा तुझ्यासाठी एवढं तर करेलच. प्रिया सांगू लागते, बाबा, मला माहिती आहे मी तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोणतीही नाती कोणीही आपल्यामध्ये येऊ शकत नाहीत. इकडे बाबा बोलतात, तू थोडा चहा घे, कॉफी घे, थोडा मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो केस संदर्भात. इकडे दोघेही मधुभाऊंना भेटण्यासाठी सायली व अर्जुन आलेले असतात. हो, सायली गडबड करत असते व म्हणत असते, चला ना, आपण दोघेही लवकर जाऊ. अर्जुन म्हणतो, हे बघ, मी पर्सनल मीटिंगसाठी नाही, तू पर्सनल मीटिंगसाठी आले आहेस आणि मी प्रोफेशनल मीटिंगसाठी आलो आहे, त्याच्यामुळे मी आधी जाऊन येतो, मग नंतरून तू ये. अर्जुन मधुभाऊंना भेटतात. मधुभाऊ त्यांना सांगत असतात, हे पहा, यश तर आपलंच मिळेल, हे तर मला माहीत आहे. कितीही काहीही झालं पण विजय नक्की सत्याकडेच असतो. मधुभाऊंना अर्जुन सांगू लागतात, आपल्याला केसबद्दल काहीही बोलायचं आहे, आणि बाहेर तुमची मुलगीसुद्धा इथे आलेली आहे. मधुभाऊ म्हणतात, मग ती कुठे आहे? दिसत नाही. अर्जुन म्हणतो, जर तिला इथे आत्ता मी बोलवलं असतं तर आपल्या केसबद्दल बोलणंच झालं नसतं. इकडे अर्जुन प्रश्न विचारत असतो, मधुभाऊ, तुम्हाला काही आठवतं का रात्रीचं त्या दिवशीचं, आणि साक्षीबद्दल काही आठवतं का? काही आठवा.
इथे आपला आजचा भाग संपतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जमेल तितकं शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।